नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या शेतकरी बंधूंचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी क्रॉप इन्शुरन्स बद्दल माहिती सांगणार आहोत. जर तुम्ही प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत फॉर्म भरला असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला त्यासाठी नुसता फॉर्म भरून चालत नाही. तुम्हाला त्यासाठी मित्रांनो तुमचे नुकसान झाले की त्यानंतर तुम्हाला मित्रांनो अप्लाय करावं लागते. तुम्ही दरवर्षी ते प्रोसेस करतच असाल. त्यासाठी मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून घ्या. वरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, चला तर आपण बघूया कशा पद्धतीने मित्रांनो अप्लाय तुम्हाला करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वात पहिले तुम्ही क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करून घेतलं असेल. त्यानंतर मित्रांनो नंबर 1 कंटिन्यू असं गेस्ट या नंबरचं तुम्हाला ऑप्शन असेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो क्रॉप लॉस या नंबरवरती 3 नंबरच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. मित्रांनो, तुम्हाला समोर 2 ऑप्शन दिसत असेल. त्यामधील क्रॉप लॉस वरती तुम्ही क्लिक करा. आता तुमचा इथे मोबाईल नंबर मित्रांनो तुम्ही प्रविष्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट केला असेल तर सेंड OTP हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. त्यावरती क्लिक करा. तुम्हाला एक मोबाईल नंबर वरती OTP आला असेल मित्रांनो, तो तुम्ही प्रविष्ट करा. आता सीझन निवडा. मित्रांनो, आता तुमचं सीझन हे कोणतं चालू आहे तर मी खरीप निवडतो. आता खरीप हंगाम चालू आहे मित्रांनो, तर मी खरीप निवडतो. खाली वर्ष निवडा. मित्रांनो, वर्ष 2024 असे निवडा. स्कीम्स, आता आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर ते प्रधानमंत्री फसल विमा योजना मित्रांनो निवडतो. त्यानंतर राज्य स्टेट तुम्ही निवडा. महाराष्ट्र मी निवडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला समोर स्क्रीनवरती डू यू हॅव अ पॉलिसी नंबर असं ऑप्शन दिसत असेल. जो फॉर्म भरला असेल त्याच्यावर मित्रांनो एक पॉलिसी नंबर तुम्हाला मिळालेला असेल. त्या पॉलिसी नंबर मित्रांनो तो तुम्ही इथे टाका आणि नंतर खाली डन हे ऑप्शन तुम्हाला मित्रांनो दिसत असेल. त्यावरती तुम्ही क्लिक करा. आणि मित्रांनो, आता त्याच्यावरती दिसत असेल तुम्हाला सोर्स. आपण सोर्स निवडलेला नाही. सोर्स तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही हा फॉर्म कोणत्या पद्धतीने भरला आहे, का तुम्ही घरी क्रॉप ॲप वरती घरी भरलेला आहे किंवा मोबाईलवरती किंवा CSC सेंटरवरती जाऊन भरलेला आहे किंवा बँकमध्ये जाऊन भरलेला आहे, ते तुम्ही याच्यामध्ये निवडा. मित्रांनो, मी CSC निवडतो. मित्रांनो, आता तुम्हाला पॉलिसी नंबर दिसत असेल तिथे बॉक्समध्ये, त्यावर तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, छोट्याशा बॉक्समध्ये तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. खाली अजून एक ऑप्शन आलं असेल, तुम्हाला डिटेल्स खाली दिसत असेल. त्यावरती सुद्धा एक छोटासा बॉक्स आहे मित्रांनो, त्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करा. आता तुम्हाला खूप सारे ऑप्शन हे दिसत असेल मित्रांनो, आणि तुम्हाला बाजूने स्क्रीनवरती त्याचे मराठीमध्ये मीनिंग हे दिलेले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी हे मराठीमध्ये मीनिंग मी तुमच्यासाठी मित्रांनो दिलेले आहे. त्यातील मित्रांनो तुम्ही एक ऑप्शन हे निवडा. तुमचं क्रॉप जे आहे ते कोणत्या पद्धतीने नुकसान झालेली आहे हे तुम्ही याच्यामध्ये दर्शवा. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला सबमिट करून पुढे स्टँडिंग क्रॉप उभे पीक आहे. मित्रांनो, स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभे पीक असे आहे. हार्वेस्टेड केलेले क्रॉप म्हणजे तुमचे क्रॉप हे हार्वेस्टेड केलेले आहे का, किंवा ते कोरडे करण्यासाठी कट आणि स्प्रेड बंडल स्थिती आहे का, म्हणजे या 3 ऑप्शनपैकी मित्रांनो तुम्ही ते निवडा. आता खाली तुम्हाला मित्रांनो किती टक्के तुमचं नुकसान हे झालेलं आहे ते तुम्हाला खाली दर्शवायचं आहे. मित्रांनो, एक अंदाज तुम्ही याच्यावरती तुम्हाला सांगायचा आहे. मित्रांनो, तुमचं पीक बघून तुम्ही तो एक अंदाज मनाने दर्शवू शकता. त्यानंतर रिमार्क मध्ये मित्रांनो तुमच्या नुकसानीबद्दल तुम्ही थोडंसं लिहायचं आहे. तुम्हाला मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल. मित्रांनो, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा ते लिहू शकता. त्यानंतर खाली डॉक्युमेंट व्हिडिओ असं दिलं असेल मित्रांनो, तेथे तुम्हाला मित्रांनो शेतात जाऊन काही व्हिडिओ काढून अपलोड करायचा आहे. मित्रांनो, म्हणजेच की तुमचे जे पीक आहे ते खराब झालेलं असेल त्याचा एक छोटासा असा व्हिडिओ काढून तुम्ही त्याच्यावरती अपलोड करायचा आहे. मित्रांनो, 2 व्हिडिओ तुम्हाला शेतामध्ये जाऊन हे अपलोड करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे माहिती तुम्हाला पूर्णपणे माहिती समजली असेलच. त्यानंतर मित्रांनो हे खाली सबमिट केल्यानंतर तुमचा हा फॉर्म आहे हा भरला गेलेला आहे. मित्रांनो, जे काही ऑफिसर्स आहे विमा पॉलिसीचे ते तुमचं जे पीक आहे ते चेक करायला काही दिवसामध्ये मित्रांनो येतीलच. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे समजला असेलच. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो अशीच माहिती आम्ही तुमच्यासाठी पुढे देखील घेत राहू. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.